आहे. आता या तिन्ही अवस्थांचा साक्षी जो आहे, या तिन्ही अवस्थांचं प्रकाशन जो करणारा मी ज्ञानरूप आहे, त्याचं ज्ञान घ्यायचं फक्त राहिलेलं आहे. म्हणून ओंकाराचे जे 4 पाद म्हणजे 4 विभाग म्हणा ते असे आहेत. ओंकारामध्ये अ, उ आणि म ही 3 अक्षर आहेत. वरती अर्धमात्रा आहे, बरोबर, चंद्रकोर आहे आणि पूर्ण बिंदू आहे. याच्यामध्ये सगळं अध्यात्म आहे. अ म्हणजे जागृतीचा विचार, उ म्हणजे स्वप्नाचा विचार, म सुषुप्तीचा विचार, वरची अर्धमात्रा जी आहे ना, ती अर्धमात्रा म्हणजे तूर्य, आणि वरचा पूर्ण चंद्र जो आहे किंवा पूर्ण टिंब, चंद्र नाही टिंब जो आहे तो म्हणजे तुर्यातीत. याचं अजून थोडं मी तुम्हाला एलॅबोरेशन देणार आहे. आता तुम्ही म्हणाल की जागृती, स्वप्न, सुषुप्ती इथपर्यंत तरी आम्हाला कळलं ना, उगीच कोण म्हणू नका. कुणाला कळलेलं नाही का? जागृती कळली आहे, प्रश्नच नाही. स्वप्न, प्रश्नच नाही. गाढ झोप, स्वप्न, हे सगळं आम्हाला कळलं. तूर्य ही काय भानगड आहे आम्हाला कळलेली का? कळली आहे कोणाला? कळलेली नाही. ते आता समजून घेऊया. तूर्य काय आहे? डोळ्यासमोर एक कागद आणा, वरती लाल अक्षराने एक पॅराग्राफ लिहिलाय जागृती, काळ्या अक्षराने एक पॅराग्राफ लिहिलेला आहे स्वप्न, आणि कागदाचा खालचा 1/3 भाग कोरा सोडलाय, काहीही नाही. आता हे सगळं ज्या प्रकाशामध्ये मला कळतं, काय कळलं? लाल अक्षरं कळली म्हणजे जागृती कळली, काळी अक्षरं म्हणजे स्वप्न, आणि काहीही नाही. जागृतीमध्ये डोळ्याच्या आणि कानाच्या सापेक्षेचं विचार आणि जग दिसलं. लक्षात येते ना? जागृती. काळ्या अक्षरामध्ये डोळे मिटलेले आहेत, कान मिटलेले आहेत, तरी माझ्या स्वप्नामध्ये प्रचंड गोंगाट आहे, ट्रॅफिक आहे, मुंबईच्या रस्त्यात अडकलोय, गाडीची धडकाधडक झाली आहे, पोलीस आलेत. लाल अक्षर, काळी अक्षर, आणि हे काहीही नव्हतं. राहिलेला खालचा 1/3 पांढरा भाग. पण हे सगळं मला काळोखामध्ये कळतं का प्रकाशामध्ये कळतं? असा जर कागद काळोखामध्ये ठेवला असेल तर काही कळेल का? प्रकाशात आणल्यानंतर आता कळलं तूर्य म्हणजे काय. तूर्य म्हणजे ज्याच्या प्रकाशात मला हे सगळं कळतं. मी जागा होतो, मी झोपलेलो होतो आणि मी स्वप्न पाहत होतो. आता हा प्रकाश आणि कागद, तो कागद म्हणजे मन, त्या मनाचे हे सगळे खेळ आहेत. डोळा कान सापेक्षचे विचार, हे डोळा कान बाह्य इंद्रिय नसताना आतले विचार आणि आतल्या सगळ्या वस्तू, आणि हे काहीच नसणं म्हणजे मनरूपी पडदा रिकामा असणं. मनरूपी पडद्यावरती हे सगळे खेळ चाललेले आहेत. अ, उ आणि म मध्ये हे सगळे खेळ चाललेले आहेत. आणि तूर्य म्हणजे बल्ब, लाईट. त्या लाईटमुळे हे सगळं चाललेले आहेत. ते म्हणजे वरची अर्धमात्रा. लक्षात येते? आता जागृती, स्वप्न, सुषुप्ती कधी विसरणार नाही ना. लाल अक्षरात जागृती, काळ्या अक्षरात स्वप्न, ब्लँक, काहीच नाही. आमचे गुरुदेव नेहमी सांगतात, इट इज नॉट अब्सेन्स ऑफ एक्सपिरियन्स, इट इज एक्सपिरियन्स ऑफ अब्सेन्स. मराठीत सांगतो तुम्हाला. तूर्य अवस्था म्हणजे कशाचाच अनुभव नाही असं नाही, तिथं अनुभवण्याजोगं काही नाही याचा अनुभव. आता कोल्हापुरातलं केशवराव भोसले नाट्यगृह जळलं म्हणून सोडा, त्या नाट्यगृहाच्या वरती एक मोठा फोकस असतो बघा, तो म्हणजे तूर्य अवस्था. ते स्टेज म्हणजे मन. तिथं पात्र आली, पात्र गेली. पात्र आली म्हणजे जागृती आणि स्वप्न, काहीतरी आलं ना, आणि पात्र गेली, फक्त स्टेज राहिलं होतं. सुषुप्ती. हे कळतं कोणामुळं? बल्बमुळं. ते म्हणजे तूर्य.
आणि तुर्यातीत म्हणजे काय? ज्या वेळेला आपल्याला कळतं की या जगामध्ये ब्रह्मा वाचून दुसरं काही नाहीच आहे, एक ब्रह्मच सर्व जग रूपानं नटलेलं आहे, त्यामुळं कुणी कुणाला पाहण्याचा प्रश्नच उरत नाही. सकाळी मी ज्ञानेश्वरी वाचतो त्यावेळेला मी वारकरी असतो, बरोबर. मग नंतर मी पोहायला जातो. पोहायला जाताना माझा वेश बदलतो, कार्य बदलतं, स्विमिंग कॉस्ट्युम घालतो. मग नंतर ऑफिसला जातो, सूट बूट टाय वगैरे लावतो, बरोबर. मग संध्याकाळी आल्यानंतर परत ट्रॅक पॅन्ट घेऊन खालून पोराबाळांना घेऊन बागेत जातो. घरी आल्यानंतर पायजमा घालतो, परत काहीतरी हरिपाठ वगैरे म्हणतो आणि रात्री चादर घेऊन झोपतो. या 5-6 मी वेगळे आहेत का हो? कधी तुम्ही असं मी असा घरी जर कधी बसून विचार केला, अरे ते सकाळी ज्ञानेश्वरी वाचणारा कोण होता? अरे तूच होतास ना. मग पोहायला गेलास तीच कॉस्ट्युम घालून, तो कोण होता? असं कोण विचार करेल का? वेडेपणा आहे ना. तुकाराम महाराज काय म्हणाले? नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद दाऊ रंग न पालटे. एक पांडुरंगच जर सगळ्या रूपानं नटला असेल तर कोण बघणार? काय कुणाला बघणार? कशा करता बघणार? आता आपल्याच्यामध्ये भेद ज्ञान एवढं आहे की आपल्याला सगळं वेगळंच वाटतं. आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे नुसता घोषणा देतो, पण वास्तवात भेदच आहे. भेद आहे, तो भेद कमी करण्याचा काही आपण प्रयत्न पण करत नाही. कारण व्यवहारामध्ये कोणत्याही उपायानं भेद नष्ट करायचा उपाय व्यवहारामध्ये नाहीच. एक आणि एक ज्ञानेश्वरी समजावून घेतली तरच भेद जाऊ शकतो. या ओमचा थोडा अतिविस्तार होतोय, अजून थोडंसं पुढे जाऊन सांगतो तुम्हाला ओमचं महात्म्य काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आता अ, उ, म, अर्धमात्रा आणि पूर्णचंद्र लक्षात आला ना. आता हे जे मी तुम्हाला आत्ता ओवी सांगितलं, तुकोबांची ओवी सांगितली, नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद दाऊ रंग न पालटे, ह्याची एक छोटीशी गोष्ट आहे वेदांतामध्ये. वेळ उरला तर शेवटी सांगेन, पण लक्षात ठेवा ती पूर्ण मात्रा. एक पांडुरंगच सगळ्या रूपानं नटला असल्यामुळं कोण कुणाला बघणार? बघणं पण जिथं निघून जातं ती शुद्ध अवस्था म्हणजे त्या पूर्ण बिंदूचं स्वरूप आहे. असं या ओंकाराचं महात्म्य आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या ग्रंथांच्या आरंभी ओम म्हटलेलं आहे. भगवद्गीतेतल्या 8व्या अध्यायाचा जर अभ्यास केला तर ओम तत्सत, त्याच्यावरती त्रिविध ब्रह्मण स्मृता म्हणून सांगितले. ब्रह्माची 3 प्रकारची रूपं ओमनं कशी सांगितलेली आहेत ते. आणि त्याच्यावरती तुकोबारायांचा छान अभंग आहे, हरि ओम तत्सत इति, वेदांचे जे सूत्र, कृपेचा सागर पांडुरंग, दत्त उदात्त अनुदात्त प्रचुरारहित पांडुरंग. मी आत्ताची तुम्हाला बोललो ना, दत्त उदात्त अनुदात्त प्रचुरारहित पांडुरंग, यात सगळं आलं. दत्त म्हणजे स्थूल, आपण म्हणतो ना दत्त म्हणून उभा राहिला, व्यवहारात म्हणतो ना आपण दत्त म्हणून उभा राहिला, समोरून उभा राहिला. उदात्त ते थोडा मोठा. आता या ग्रंथावरची अक्षरं छोटी आहेत म्हणून मला प्रत्यक्ष डोळ्यानं बघता येतात. ती जर आपण मोठी केली तर बघता येतील का? नाही. मग मला लांब जाऊन बघायला लागेल. आता अजून एक 100 अ हे अक्षर एक 100 फूट बाय 100 फूट बोर्डवर लिहिलं. आपण कॉम्प्युटरवरती किंवा व्हॉट्सॲपवरती बघतो, इमेज ब्लर होत जाते, ब्लर, अंधुक दिसायला लागते. तुम्ही जसं जसं मोठं करता, एका विशिष्ट मर्यादेनंतर मोठं केलं तर ते दिसायला बंद होतं ना. पण ते नाही आहे का? मला दिसत नाहीये पण ते तिथं आहे ना. तसं दत्त उदात्त अनुदात्त प्रचुरारहित हे सगळं जरी गेलं तरी पांडुरंग हा पांडुरंग रूपानं आहेच. फार सुंदर तुकाराम बुवांचं ते वचन आहे बरं का. तो जो अभंग आहे ना, हरिओम तत्सदिती, वेदांचे जे सूत्र, कृपेचा सागर पांडुरंग, फार छान आहे. ओमचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो आणि राहिलेल्या एक 10 मिनिटामध्ये, किती 8ला संपवू का 8-10? 8-10 चालेल ना, म्हणजे वेळेची मर्यादा. ओमच्या महात्म्यामध्ये सगळा वेळ जाणार मला माहिती होतं. हे ओम 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 हे का महात्म्य आहे ते तुम्हाला सांगतो मी. पतंजल योगसूत्राचं सांगून मी थांबलो होतो. तस्य वाचक प्रणव
असा जे निर्गुण निराकार कोणताही गुण नसलेलं पण वस्तू आहे असा त्याचा वाचक प्रणव आहे आणि तद जप तद अर्थ भावनम असं सांगितलेलं आहे. त्याचा जप करा, पण जप करणं म्हणजे नुसतं मोठ्यांदा ओरडणं नाही. आमचे हे जपाला बसलेत हे सगळ्या गावाला कळतं, ते नकोय. जप कसा करायचा? तद जप तद अर्थ भावनम. आपण ज्याचा जप करतो त्याचा अर्थ कळला पाहिजे आणि त्या अर्थामधून भावाची निर्मिती झाली पाहिजे. आणि म्हणून भावबळे आकळे इरविन आकळे करतळी आवळे तैसा हरी. काय आहे, आपल्याकडे एवढी प्रतीकं आणि प्रतिमा आहेत. आता दत्तगुरु हे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त त्रिगुणांचं प्रतीक आहे. त्रिगुणांवर विजय मिळवलेले आहेत ते, बरोबर आहे ना? त्रिगुणांच्या अंकित नाहीत, तुम्ही आम्ही त्रिगुणांच्या अंकित आहोत. सकाळी सत्वगुणी असतो, ज्ञानेश्वरी असतो, दुपारी रजोगुणी असतो, संध्याकाळी तमोगुणी असतो. कोणाच्या घरात काय दंगा चाललाय कोणाला माहिती. दत्तगुरु तसे नाहीत, 3 गुणांच्या पलीकडे आहेत. तसं मला तुम्हाला या पतंजली योगसूत्राच्या ओमवरच्या भाष्याबद्दल का सांगायचं आहे? तद जप तद कोणताही तुम्ही जप करत असलात तर त्याच्या अर्थाशिवाय तुम्हाला भावाची निर्मिती होणार नाही. आपल्याकडं असोला नारळ देण्याची प्रथा आहे, बरोबर ना? शेंडी न काढलेला नारळ देतो आपण. ते परमार्थाचं इतकं सुंदर प्रतीक आहे. तो असोला नारळ हिरवा असतो, छान तुकतुकीत, ते म्हणजे तुमचं आमचं प्रतीक आहे. संध्याकाळी प्रवचन आहे म्हटल्यानंतर छान गुळगुळीत दाढेबिड्या करून येतो की नाही आम्ही. आता मी गोरा असल्यामुळे मला पावडर लागत नाही थोडा. काही लोक पावडर लावून रंगरंगोटी करून वगैरे येतात, असं करू देत, वाईट काय नाही. पण बाह्यांगानं सगळे सुंदर आहेत. आणि जरासं आत गेलं तर वासनांचं जंजाळ आहे. काथ्या आतला नारळाला काथे, ते वासना कशाला चिकटल्यात? बुद्धीला. ती बुद्धी म्हणजे काय? नारळाची करवंटी इगो, अहमभाव. त्या अहमला वासना चिकटलेल्या आहेत ना, बुद्धीला. आणि मग श्रीगुरु काय करतात? फोडतात, एक ठोका देतात. श्रीगुरु तरी फोडतात, नाहीतर परिस्थिती तरी असा टोला देते ना की अहम तुटतोच. आत जे आहे ना, अहम तुटल्यानंतर नारळाच्या करवंटीच्या आत पांढरं गोड खोबरं आहे. ते शुद्ध बुद्धीचं प्रतीक आहे. चांगली बुद्धी, सत्संगाकडे नेणारी बुद्धी. आणि त्या सत्संगाच्या बुद्धीमध्ये ज्या वेळेला शास्त्र आणि गुरूंचे संस्कार होतात, ते ज्ञानेश्वरीचे 1-2 अध्याय कळायला लागतात, तुकाराम महाराजांचे 10-5 अभंगाचा अर्थ कळायला लागतो, त्यावेळेला त्यातून भावाची निर्मिती होते. आणि ते भाव म्हणजे नारळाच्या आतलं पाणी. किती प्रतीक आहेत बघा. आणि ते पाण्याचं आपण प्रक्षालन करतो ना पादुकांच्या भोवती पूजा झाल्यानंतर. भावबळे आकळे एरवी आकळे, ते केवळ भावाच्या बळावर. मग भावापर्यंत जाण्यासाठी काय काय करायला लागलं? वासनारूपी काथ्या काढायला लागल्या. वासनारूपी काथ्या कशाला चिकटल्या होत्या? अहंकाराला. तो अहंकार तोडायला लागला. म्हणजे मी शहाणा, जीवन कसं जगायचं सगळं मला कळतं, माझ्यासारखा सुखी होण्याचं कोण दुसरं रहस्य सांगेल का? आता ज्याचं त्याला माहीत कोण किती सुखी येतो. हा अहंकार तुटला की मग शुद्ध बुद्धी आहे. शुद्ध बुद्धीमध्ये संत वाङ्मय बसलं की यातनं भावाची निर्मिती होते. भाव म्हणजे काय? या सर्व चराचरामध्ये एका पांडुरंगाशिवाय दुसरं काहीही नाही, हा भाव. आणि हे सगळं सांगण्याकरता परत आपल्याला ओंकारच उपयोगाला येतो. तुम्ही जगातली कुठलीही भाषा घ्या, कुठलीही भाषा घ्या, मराठी घ्या, हिंदी घ्या, जर्मन घ्या, फ्रेंच घ्या, पोर्तुगीज घ्या, पुस्तू घ्या, चायनीज घ्या, मांडारीन घ्या, जॅपनीज घ्या, सगळ्या भाषा इथंपासून ते इथंपर्यंत सामावलेल्या आहेत. इथंपासून इथंपर्यंत. अ म्हटलं की काय होतं? अ म्हणून बघा, अ अ उ टाळू, उ आणि म ओठ मिटले गेले.
सर्व जगातल्या भाषा, म्हणून सर्व जे काही शब्द ब्रह्म म्हणून आहे ते सगळं ओंकारामध्ये, ते सगळं ओंकार. नीट लक्षात ठेवा, ओंकार 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 आपण लिहितो, ओम मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये लिहिलेलं असतं, पण त्याचा अर्थ माहीत नसतो. ते कोहिनूर सारखं रत्न आहे ओंकार. माऊलींनी ओमचं वर्णन केलंय 8व्या अध्यायात, वाचा. परी निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी, आहाती ब्रह्माच्या शेजारी तयासीच कळे, आहाती ब्रह्माच्या एकाहारी तयासीच कळे. ओंकाराचं महत्व कुणाला कळेल? निगमाचळ शिखरी, वेदांना निगम म्हणतात. वेदरूपी डोंगर आहेत, त्या डोंगरावरती छान महाबळेश्वर, पन्हाळा, माथेरान अशी हिल स्टेशन असतात ना, तसं उपनिषदरूपी हिल स्टेशन आहे, बाग आहे उपनिषदरूपी. त्या बागेमध्ये आलेलं सुंदर फूल म्हणजे ओंकार आहे, असं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. ओमचा आवाका फार मोठा आहे, पण तुम्ही लक्षात काय ठेवा, आता इतकं सगळं विसरा. माझी एक तळमळीनं इच्छा काय असते, आज इथून घरी गेला, तुमच्या सुनेनं, लेकीनं, नातीनं, तुमच्या भावानं काय महाराज काय बोलले हो माहीत नाही, वेळ बरा गेला असं सांगू नका. होतं की नाही? चांगले बोलले, तासभर आम्हाला वेळ कसा, आम्हाला सांग ना काहीतरी. ते काय सांगता येणार नाही बाबा, हे काय प्रवचन नाही. गेल्यानंतर काय सांगा, ओंकाराचं महत्व आम्हाला सांगितलं. काय सांगितलं? आमच्या ज्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि त्याच्या पलीकडची एक 4थी अवस्था आम्हाला आज सांगितली. आणि जगातल्या यच्चयावत भाषा, कुठली पण भाषा असू दे, ती निघती कुठनं? ओंकारातनं. कशी? अ उ म, हे आम्हाला महाराजांनी सांगितलं. म्हणून आज आम्हाला ओंकाराचं महत्व पटलं. बस, मी भरून पावलं. नाहीतर 1 तास गेला, 7:10 ते 8:10 मला वेळ दिलेली आहे, पण तुम्हाला जर काही मिळालं नाही किंवा इतरांना यातलं जर काही सांगता आलं नाही, आज प्रवचन झालं कशावर? आज ओंकारावर महाराज बोलले. ओवीचे चरण आहेत 4, मी त्या 4 चरणातल्या पहिल्या शब्दावरती एवढं बोललो. का बोललो? तर माझी इच्छा आहे, हे घरी गेल्यानंतर कोणी विचारलं तर तुम्ही सांगा. आजच्या प्रवचनाचा विषय हा होता, ओंकाराचं महत्व आज आम्हाला कळलं. हे सगळं जे मला डोळ्याला दिसणारं ब्रह्म म्हणून जे आहे, ते सगळं ओंकार स्वरूपच आहे. कारण मला त्याचा अनुभव 3 अवस्थांच्यामध्ये येतो, जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये. आणि त्या सगळ्याचं वर्णन मी अ, उ आणि म या 3 अक्षरांनी करू शकतो. बस. म्हणून माऊलींनी इतर धर्मांचं पण मी तुम्हाला सांगितलं, शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ, जैन असू देत, बौद्ध असू देत, ख्रिश्चन असू देत, ओम न सुरुवात आहे महाराज. इतका हा पवित्र शब्द आहे. त्याला माऊलींनी वंदन केलेलं आहे. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या. वेदांचा तो प्रतिपाद्य विषय आहे. प्रतिपाद्य विषय म्हणजे काय? वेद त्याच्याबद्दल आम्हाला पूर्णत्वानं सांगतात. आता काही काही लोक जे असतात ना, आपल्याकडं वितंडवाद घालणारे लोक असतात बघा. त्यातले एक महाशय मला भेटले, वेदांचा अर्थ कुणालाही कळला नाही. म्हटलं का रे बाबा? तुकाराम महाराजच म्हणाले, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, शरण विठोबाशी जावे, निधनिष्ठा नाम गावे. प्रत्यक्ष तुकोबांना अर्थ कळला नाही का? अर्थ कळला म्हणून विठ्ठलाचं नाम घ्या म्हणाले होते. अर्थ म्हणाला म्हणूनच ना. एखादी गोष्ट जर मला कळलीच नसली तर मी तिचं कशाला वर्णन करत बसीन? न कळलेल्या गोष्टीचं कधी वर्णन केलंय, मग ती काल्पनिक म्हणावी लागेल. तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे ना, की वेदांचा जो अर्थ आमासीचं ठावा, येरांनी वहावा भार माथा, असं महाराज का बोलले असतील? अभंग जर तुकाराम गाथेमध्ये काढून बोलला, वाचला तर लगेच कळतं. त्याच्या पुढचं चरण वाचायचं. काय वाचायचं? खादल्याची गोडी देखील असे नाही. मी जे खाल्लं, मी जो गुळ खाल्ला किंवा मी जी साखर खाल्ली, त्याची गोडी बघणाऱ्याला येईल का? मी गुळाचा तुकडा घेतला आणि खाल्ला, आणि एक माणूस दिवसभर गुळ बघत बसला समोर, आणि त्याला विचारलं गुळाची गोडी कशी आहे रे? हे काय सांगता येत नाही. अरे सांगता येत नाही कारण तू खाल्लाच नाहीस.
तसं खादल्याची गोडी देखल्याशी नाही. देखल्याशी नाही म्हणजे काय की केवळ शब्दांच्या तर्कामध्ये जो अडकतो, हे असं असू शकतं का वगैरे वगैरे, तो त्या अर्थापर्यंत जातच नाही. हे असं असू शकतं का इथपर्यंतच थांबतो. आणि त्यामुळे खादल्याची गोडी, तुकाराम महाराज म्हणतात वेद जे बोलले, काय बोलले वेद? शरण विठ्ठलाशी जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. मी त्याच्यावरती जास्ती बोलत नाही. शरणागती करणं म्हणजे एकत्व. मी आणि विठ्ठल एकच आहे हे मला कळलेलं आहे आणि म्हणून मी नाम घेतो. अजून एक तुम्हाला सांगतो, एकनाथांचं वचन आहे, वेद काय नेणोनी परतला. वेदांना काय कळला नाही, आत्मा कळला नाही. वेद काय नेणोनी परतला, जाणोनी न जाणवेची बोलला. त्याला माहिती आहे, या कारणे तो मौनावला, तटस्थ थेला निशब्दे. जो परमात्मा, मी तुम्हाला परमात्मा म्हणजे काय सांगितलं, ब्रह्म म्हणजे ज्ञान. त्याच्या ठिकाणी काही जाती नाही, गुण नाही, क्रिया नाही, संबंध नाही, त्याचं काय शब्द वर्णन करणार हो? आता त्याला व्यवहारातलं उदाहरण देतात. हे उदाहरण आता तुम्ही खेडेगावातले आहात वगैरे म्हणून तुम्हाला कळेल पटकन. आजकालच्या मॉडर्न मुलींना किंवा महिलांना हे कळणार पण नाही काय आहे. आता एखाद्या स्त्रीला तिचा नवरा कोण आहे हे जर दाखवायचं झालं तर ती नाव घेते का हो? नाही ना. तिच्या समोर जर आले 4 पुरुष, हा तुझा नवरा का? तर ती फक्त नाही म्हणेल. हा तुझा का? नाही. पण तिचा नवरा समोर आला तर ती मान खाली घालते ना, का हा माझा म्हणून सांगते, मान खाली घालतात ना. तसं वेद काय नेणं, वेदाला काय आपला नवरा कळणार नाही. जाणोनी न जाणवेची बोलला. त्याला सगळं कळलेलं आहे, पण ते शब्दानं वर्णन करता येत नाही. आजकाल हाक मारतात ना, काय आज जे काय नाव असेल नवऱ्याचं ते, अरे संदीप, अरे विजय, अरे विजया, काय असेल ते असेल. पण पूर्वीच्या स्त्रिया नाव घेत नव्हत्या. म्हणून वेद आपल्या नवऱ्याचं नाव कसं घेईल, म्हणून तो मौलावला. हे आपल्या परिभाषेतला शब्द तुम्हाला सांगितला. नाहीतर काही लोक म्हणतात वेदांना काय अर्थ कळला नाही, फक्त तुकाराम महाराजांना कळला, तुम्ही कशाला वेदाध्ययन करता. आमचे गुरुवर्य म्हणतात नेहमी, अरे वेद अनंत बोलला म्हणून तुला 4 आणे तरी कळला. वेद जर बोललाच नसता तर तुला 1 पैसा पण कळला नसता. त्याने 1,00,000 श्लोक केले म्हणून तुला आता 4 पाठ आहेत. वेदानच जर मुळात 4 श्लोक दिले असते तर तुला काय कळलं असतं? म्हणून तो वेदांचा प्रतिपाद्य विषय आहे. म्हणजे वेदांना पक्क माहिती आहे ब्रह्म म्हणजे काय. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. जय जय हा शब्द 2 वेळा वापरलेला आहे. स्वसंवेद्याचा मी याचा जास्ती विस्तार करणार नाही, त्याला वेळ लागेल. स्वसंवेद्य म्हणजे फक्त स्वतःला जाणू शकतो. तुम्हाला गंमत सांगतो, गुरु ग्रंथ साहेबमध्ये स्वसंवेद्याला सैभंग हा शब्द आहे आणि त्याला गुरु नानकदेव म्हणतात, तुम्हारी गठमीट तुम्ही जाणी. तुझं व्याप्ती, तू किती अफाट आहेस हे फक्त तू एकटा जाणतोस. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पलीकडं पण तू आहेस. केवढा मोठा आहेस आम्हाला नाही सांगता येत. तुम्हारी गठमीट तुम्ही जाणे. आता जय जय हा शब्द 2 वेळा का वापरलाय ते सांगतो आणि शेवटचं आत्मरूपा एवढं 3-4 मिनिटांमध्ये वर्णन करून थांबतो. लौकिकातला कोणताही जय हा तिथं थांबत नाही. रामाचं सुद्धा बघा, राम रावणाचं युद्ध झालं पण रामाच्या नशिबातली युद्ध संपली का? रामाला अनेक नंतर युद्ध करावं लागलं होतं. त्याच्यानंतर अश्वमेध यज्ञाच्या वेळेला युद्ध करायला लागली. मग तो रांकेवरचा जय हा अंतिम होता का? ते सोडून द्या. भगवद्गीतेचा विषय, महाभारताचं युद्ध हे अर्जुनाचं शेवटचं युद्ध होतं का? त्याला नंतर परत अनेक युद्ध करायला लागली. बरं, एवढं मोठं युद्ध जिंकलेला तो भिल्लांच्याकडनं पराभूत झाला नंतर, माहिती आहे तुम्हाला? अर्जुनानं इकडं किती 11 अक्षौहिणी सैन्य मारलं महाभारतात. पण द्वारकेहून हस्तिनापूरला परत जाताना भिल्लांनी मारलंय त्याला. मग त्याचा जय परमनंट होता का? ते लौकिकातला कुठलाही जय हा नंतर जय होईलच असं नाही, त्यात पराजय सुद्धा होऊ शकतो. पण परमार्थातला जय हा अंतिम जय आहे. त्या जयाच्या पुढे फक्त जयच येणार, जयच येणार, जयच येणार.
त्याच्यापुढं पराजय म्हणून नाही. म्हणून जय या शब्दाची 2 वेळा योजना केलेली आहे. हे घरात सांगू शकाल? आपल्या सगळ्या आरत्यांच्या मध्ये जय जय आहे बघा, बरोबर आहे ना? हे 2 शब्द का? परमार्थात जय जय काय की एकदा आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली की दुसरं कुठलंही युद्ध आमच्याकरता राहत नाही. सगळ्यात मोठं युद्ध हेच आहे, मी कोण समजावून घेणं, हेच आपलं सगळ्यात मोठं युद्ध आहे. ते एकदा झालं की मनुष्याला सुखासाठी कोणतंही युद्ध करायला लागत नाही. आणि ते जर कळलं नसेल तर रोज युद्ध करायला लागतं सुखी होण्याकरता. म्हणून एक ज्ञानेश्वरी वाचण्याचं, कळून घेण्याचं एक महायुद्ध एकदाच करावं. आपल्या आयुष्यात नुसता जय जयकारच आहे. आपल्याला सुखाच्या प्राप्तीकरता कोणतंही युद्ध, किती छोटी मोठी युद्ध करतो आपण. सकाळी उठल्यापासून चहापासून युद्ध चालू असतं. केलेल्या चहा आधी आपल्याला स्वतःला आवडतो का नाही कोणाला माहीत, मग इतरांना आवडायची भानगड. कधीतरी आलं जास्त पडतं, कधी साखर कमी पडती, कधी दूधच जास्त पडतं. मग कोण म्हणते किती फिकट केलाय, कोण म्हणते किती कडवट केलाय, हारलं. इथनं आमची युद्धाची सुरुवात आहे. 10 युद्ध गेली तर एखादं जिंकलेलं असतं दिवसभरात, परत आणि परत तेच. पण हे ज्ञानेश्वरी रूपी युद्ध जर जिंकलं ना तर आयुष्यात फक्त जय जय जयच आहे. जय म्हणजे सुख, जय म्हणजे आनंद. आणि शेवटचं जे चरण आहे आत्मरूपा, हे सगळं जे वर्णन चाललेलं आहे ते तुझं स्वतःचं स्वरूप आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगतो, आमच्या हिंदू धर्माचा किंवा वैदिक तत्वज्ञान इतकं सुंदर आहे ना. विवेकानंद म्हणतात 2 पद्धतीनं जगा. एक तर मी देव आहे म्हणा, किंवा देवावरती विश्वास नसेल ना तर देवच माझ्यात आहे म्हणा. कोणत्याही बाजूने सेमच आहे. आयदर यू बिलीव्ह इन गॉड ऑर यू बिलीव्ह इन युअरसेल्फ. कारण दोन्ही एकच आहेत ना. प्रवचनकार सुहास लिमये आणि शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणारा सुहास लिमये हे 2 वेगळे आहेत का? एकच आहेत ना. मग एकतर त्याच्यावरती तरी विश्वास ठेव किंवा स्वतःवर तरी विश्वास ठेव. बाकी कशावर विश्वास ठेवायची गरज नाहीये. इतकं भारतीय अध्यात्म म्हणजे विवेकानंद म्हणतात, तुम्ही आता पूर्वीचं विसरा, आकाशात देव आहे, अमुक आहे, तर यू आर गॉड. आत्मरूपा ते तुझं स्वरूप आहे. देवत्व, राजा, तू राजा आहेस. सुखाकरता भीक मागत हिंदू नको. देवची आहा, देवची आहा, खरे की खोटे तुम्ही पहा, असं तुकाराम महाराज विनवणी करून सांगतात. मी गमतीनं म्हणतो, आपण संतांचं ऐकत नाही. कोणताही सोम्यागोम्या येतो आणि तुम्हाला काय शेठ म्हणतो आणि तुम्हाला खिशात कवडी नसली तरी शेठ असल्याचा भास येतो. होतो का नाही सांगा? काय याला काय म्हणायचं? संत म्हणतात देवची आह, देवची आहा. आम्ही म्हणतो नाही, देव देवळात आहे, आम्ही काय देव भिव नाही बाबा. काय करायचं काय याला? म्हणून ही ओवी आहे की पुढं जे 9033 ओव्यांमधनं जे सांगितलेलं आहे ते कुणाचं वर्णन चाललेलं आहे? आत्मरूपा. ते तुझं वर्णन चाललेलं आहे. तू देव आहेस, तू शांत आहेस, तू शुद्ध आहेस, तू स्थिर आहेस, तू व्यापक आहेस, तू परिपूर्ण आहेस. 4 शब्द हे लक्षात ठेवा. मी कोण आहे? शुद्ध आहे, वासनारहित आहे, मी स्थिर आहे, व्यापक आहे आणि परिपूर्ण आहे. परिपूर्ण कशाच्या बाबतीत? व्यावहारिक सत्तेबाबतीत नाही, आनंदाबाबतीत. आनंदाबाबतीत मी परिपूर्ण आहे. आनंदाकरता मला कधीही कुणाकडेही भीक मागायची गरज नाही. असं हे 4 आपले जे चरण आहेत, ओम नमोजी आद्या वेद त्यातल्या बाकी सगळ्या गोष्टींवरती मला आज कारण खूप प्रचंड विस्तार आहे याचा. हे पहिलं ना सगळं त्या अध्यात्माचं सार आहे. म्हणून मी आज फक्त ओंकारावरती जास्ती बोललो. तर घरी गेल्यानंतर मला वचन द्या, काय सांगणार? महाराज कशावर बोलले? ओंकारावर. त्या ओंकारामध्ये काय आहे? आमच्या 4 अवस्था आहेत. त्यातल्या 3 अवस्था तुम्हाला परिचयाच्या. कुठल्या कुठल्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. तूर्य नावाची एक अवस्था मी तुम्हाला सांगितली. आता घरी पोराबाळाने विचारलं, आई हे तूर्य काय भानगड आहे? म्हणजे काय? कागद आठवायचा. जागृती म्हणजे काळ्या अक्षरांनी लिहिलेलं, स्वप्न लाल अक्षरांनी लिहिलेलं, खालचा ब्लँक काहीही नाही. सुषुप्ती हे सगळं कशा कुठल्या कागदावर आहे? मनरूपी कागदावर आहे. बरोबर आहे? कागद पाहिजे ना लिहायला. हे मनरूपी पटलावर सगळा खेळ चाललाय.
आणि तूर्य म्हणजे तो बल्ब. मी काय आहे यातलं काहीच नाही. मी मन नाही, त्या मनातले विचार नाही, त्या मनातल्या वस्तू काही नाही. मी हा बल्ब आहे, हे महाराजांनी सांगितलं. आणि दुसरं काय सांगितलं ओंकाराच्या महात्म्यामध्ये, जगातली कुठलीही भाषा घ्या, तिची उत्पत्ती अ, उ आणि म मधनं आहे. म्हणजे आमच्या तोंडामध्ये सगळं शब्द ब्रह्म आहे. त्यामुळे तोंड उघडताना पूर्ण नीट विचार करायचा की माझ्या मुखात भगवंतानं दिलंय काय, दिलंय अमृत, आणि मी बाहेर टाकतोय काय. रामकृष्णारी बोलत नाही. थांबूया, 8:15 वाजले, 5 मिनिटं जास्त घेतली तुमची. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.